नमस्कार. मराठी महिने एक ओळख या सिरीजच्या 14व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. माघ हा आपल्या हिंदू पंचांगातील 11वा महिना. या महिन्यात चंद्र हा मघा नक्षत्रात असतो. आपल्या ग्रेगेरियन कॅलेंडर प्रमाणे हा महिना जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये येतो. या महिन्यात आपण दोन मोठे आणि महत्त्वाचे सण साजरे करतो. आपल्या सर्वांच्याच लाडक्या गणपती बाप्पांचा जन्मोत्सव म्हणजे गणेश जयंती ही या महिन्याच्या सुरुवातीला असते. त्यामुळे हा महिना उत्साह आणि आनंदाने सुरू होतो. मात्र महिन्याची शेवट एक आध्यात्मिक वळण घेते, कारण माघ शिवरात्री म्हणजे महाशिवरात्रीचा उत्सव. शंकर देवांना समर्पित असलेला हा उत्सव म्हणजे शिवभक्तांकरता खूपच खास असतो. या दोन्ही सणांबद्दल आणि बाकीच्या उत्सवांबद्दल आज बोलूया. माघ महिना म्हणजे तर अजून शिशिर ऋतू सुरू असतो. शिशिर ऋतू म्हणजे विंटर सीझन. उत्तरायण सुरू झाले की हवेतील गारवा जरासा कमी होत जातो, पण सकाळच्या हवेत अजूनही थोडीशी थंडी जाणवते. या ऋतूनंतर कुठला ऋतू सुरू होणार याचे उत्तर या महिन्यातील एका पंचमीला सापडेल. चला मग माघ महिना हा का खास आहे हे जाणून घेऊया. गणराज्य दिन. सणांबरोबर आपल्या देशासाठी एक खास दिवस म्हणजे गणराज्य दिन किंवा रिपब्लिक डे. 1947 ला भारत हा स्वतंत्र देश झाला. मात्र नुसता हा इंडिपेंडन्स मिळून देशाची प्रगती होणार कशी? याकरता कायदे, प्रशासन पद्धती या गोष्टी गरजेच्या होत्या. 26 जानेवारी 1950 पासून संविधान लागू करण्यात आले. त्यामुळे दर 26 जानेवारीला आपण मान सन्मानाने झेंडा फडकवतो आणि हा गणराज्य दिन साजरा करतो. चला आता या महिन्यातल्या सणांकडे वळूया. माघ प्रतिपदा, गुप्त नवरात्र. एका वर्षात 4 नवरात्र असतात. चैत्रातील चैत्र नवरात्र, अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र, आषाढ नवरात्र आणि माघ नवरात्र. यातील आषाढ व माघ महिन्यातील नवरात्र या गुप्त नवरात्र म्हणून ओळखल्या जातात. माघ प्रतिपदेला नेहमीच्या नवरात्रासारखे कलश स्थापना केली जाते. दुर्गा देवीच्या मूर्तीला सजवतात, सौभाग्याच्या वस्तू अर्पण करतात आणि पूजा करतात. या गुप्त नवरात्रात दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. गणेश जन्मोत्सव. माघ शुद्ध चतुर्थी हा दिवस आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. गणपती हे शंकरदेव आणि पार्वती मातेचे पुत्र. या दिवशी मत्स्य पुराण, स्कंद पुराण अशा ग्रंथातील गणेश जन्माची कथा वाचतात. आज भाविक व्रत करतात आणि गणपती बाप्पांची मनापासून पूजा करतात. श्री गणेश यांना आपण विघ्नहर्ता असे मानतो. त्यामुळे कुठलेही मंगल काम सुरू करण्याअगोदर याच वरद विनायकाचे मंत्र, श्लोक म्हणतो किंवा पूजा करतो. वसंत पंचमी. आपल्या नावाप्रमाणे हा दिवस वसंत ऋतूशी जोडला आहे. वसंत पंचमी पासून वसंत ऋतू सुरू होतो. कुठलाच ऋतू हा असा अचानक सुरू होत नाही. आजूबाजूच्या वातावरणातून हवेतील उष्णता, दिवसा व रात्री असलेले तापमान या सगळ्या गोष्टी येणाऱ्या ऋतूचे संकेत देतात. म्हणून या पंचमीपासून आपल्याला झाडांना नवीन पालवी फुटलेली दिसते. दिवस जरासे गरम असतात. रात्रीची थंडी हळूहळू आता कमी होऊ लागते. पण ही पंचमी अजून 2 गोष्टींकरता खास असते. ब्रह्मदेवांनी जेव्हा सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेला सरस्वती देवी प्रकट झाली आणि तो दिवस म्हणजे वसंत पंचमी. या दिवशी शुभ्र कमळांच्या आसनावर विराजमान असलेली सरस्वती देवीची पूजा करतात. आमचे अज्ञान दूर कर आणि आमचे रक्षण कर अशी प्रार्थना आपण तिच्या पुढे करतो. सरस्वती देवी वागीश्वरी, भगवती, शारदा, वागदेवी या नावांनी ओळखली जाते. शाळेत पहिली प्रार्थना म्हणायची ती म्हणजे यात सरस्वती देवीची, कारण आपल्या सनातन धर्मात ही देवी म्हणजे ज्ञानाचे प्रतीक आहे.
आणि तिचा आशीर्वाद घेऊनच आपल्या अभ्यासाची सुरुवात आपण करतो. वसंत पंचमी ही कृषी संस्कृतीशी सुद्धा जोडली आहे. शेतात तयार झालेले नवीन धान्य घरात आणून ते देवाला अर्पण करण्याची आज प्रथा आहे. आणि भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे हा एक महत्वाचा दिवस आहे. रथसप्तमी. माघ शुद्ध सप्तमी हा दिवस रथसप्तमी म्हणून साजरा करतात. देवी आदिती आणि कश्यप ऋषी यांचा पुत्र सूर्य याचा जन्म आज झाला असे वाचण्यात येते. तुळशी वृंदावनासमोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढतात. 7 घोडे सारथी अरुण म्हणजेच गरुडाचा मोठा भाऊ आणि सूर्याची पूजा करतात. सर्व प्राणी मात्रांचे जीवन हे सूर्यप्रकाशावर अवलंबून आहे. त्यामुळे आजच्या दिवशी याच सूर्याची पूजा करून आपण कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या वेदांमध्ये देखील सूर्यदेवाचे महत्व आढळते. गायत्री मंत्र हे सूर्य देवतेची उपासना करणारे मंत्र तुम्ही म्हणत असाल. सूर्य आहे म्हणून आपण आहोत. रथसप्तमीला मकर संक्रांती निमित्त सुरू झालेले हळदी कुंकू आता संपते. भीष्माष्टमी. माघ शुक्ल अष्टमी हा दिवस म्हणजे भीष्माष्टमी. महाभारतातील भीष्म पितामह यांनी या तिथीला आपले प्राण सोडले. माता गंगा आणि राजा शंतनू यांचे पुत्र म्हणजे देवव्रत. देवव्रत यांनी सत्यवती व तिच्या वडिलांना असे आश्वासन दिले होते की ते कधीच हस्तिनापूरवर राज्य करणार नाहीत आणि हा अधिकार फक्त सत्यवती आणि शंतनू यांच्या पुत्रांचा असेल. असे घडल्यास देवांनी देवव्रत यांना भीष्म असे नाव दिले, ज्याचा अर्थ म्हणजे जो आपले वचन पाळतो. त्याचबरोबर भीष्म पितामह यांना इच्छा मरणाचे वरदान दिले. त्यांना कोणीही मारू शकणार नाही. त्यामुळे या तिथीस उत्तरायण सुरू होताच भीष्म पितामह यांनी आपले प्राण गमावले. त्यांची पुण्यतिथी म्हणून हा दिवस ओळखला जातो. माघ पौर्णिमा, माघी स्नान. पद्मपुराण आणि ब्रह्मपुराण यात असे आढळते की माघ स्नानाचा आरंभ हा पौष शुक्ल पक्ष एकादशीला होतो आणि माघ शुक्ल पक्ष द्वादशीला त्याची समाप्ती होते. सध्याच्या काळात आपण माघ स्नानाचा आरंभ पौष पौर्णिमेला करतो आणि माघ पौर्णिमेला त्याची समाप्ती होते. या काळात पवित्र तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन तिथल्या नद्यांमध्ये स्नान करावे असे शास्त्र सांगते. असे केल्यास आपल्याला आध्यात्मिक शक्ती तर मिळतेच, पण आपले शरीर रोगमुक्त होते अशी मान्यता आहे. काही लेखात असे देखील लिहिले आहे की माघ स्नान ही प्रथा मनापासून केल्यास माणूस पापमुक्त होतो. याचा अर्थ पाप करायला आपल्याला एक फ्री हँड आहे असे नाहीये. आपण गीतेत शिकलो की कृतीच्या मागचा हेतू हे आपले भविष्य नशीब ठरवते. त्यामुळे पापमुक्त होणे इतके पण सोपे नसावे. कर्मांची फळं ही भोगावीच लागतात. या काळात बरेच भाविक उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी जातात. इथे त्रिवेणी संगम म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम होतो. काही लोक गोदावरी, कावेरी अशा नद्यांमध्ये देखील स्नान करतात. काही भाविक उपवास पण करतात. महाशिवरात्री. प्रत्येक महिन्यात शिवरात्री तर असते. शिवरात्री म्हणजे अमावस्येच्या आधीचा दिवस किंवा कृष्ण पक्षातील चतुर्दशी. मात्र माघ कृष्ण चतुर्दशी ही खास असते. या दिवशी आपण महाशिवरात्री हा सण साजरा करतो. समुद्र मंथनातून बाहेर आलेले हलाहल हे विष प्राशन करून शंकरदेवांनी सृष्टीचे रक्षण करून सर्वांना वाचवले अशी मान्यता आहे. बऱ्याच लेखात असे देखील वाचण्यात येते की या दिवशी देवी पार्वती व शंकरदेवांचा विवाह झाला. शिवभक्तांसाठी हा दिवस खास असतो. आज लोक उपवास करतात, जो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. महाशिवरात्रीला शंकर मंदिरातील शिवलिंगाची विशेष पूजा करतात. शिवलिंगावर पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून अभिषेक केला जातो.
पूजेसाठी 108 बेलाची पाने पण वाहिली जातात. भारतात शंकरदेवांची 12 अशी लिंग प्रसिद्ध आहेत. त्यातील 3 तर महाराष्ट्रातच आहेत. पुण्याजवळचे भीमाशंकर, नाशिक इथे असलेले त्र्यंबकेश्वर आणि छत्रपती संभाजीनगर मधले घृष्णेश्वर मंदिर. काशी विश्वनाथ, महाकाळेश्वर, सोमनाथ याबद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल. आजच्या दिवशी भाविक रात्रभर जागरण करतात. शिवमानस पूजा मंत्र, महामृत्युंजयाचा मंत्र यांचे जप करतात. आपल्या सनातन धर्मात शंकरदेव हे फार महत्वाचे, कारण त्यांना आपण विनाशाचे देवता असे मानतो. विनाश म्हटलं की एक नेगेटिव्ह घटना असे आपल्याला वाटते. ते साहजिक आहे. मात्र काही वाईट गोष्टींचा विनाश पण तितकाच महत्वाचा, नाही का? तर असा हा माघ महिना. सणांबरोबर एक नवीन ऋतूचे आगमन या महिन्यात होते. वातावरणात आता जरा गरमी जाणवते. थोड्याच दिवसात उन्हाळा पण सुरू होईल. माघ महिन्यात येणाऱ्या सर्व सणांसाठी अनेक शुभेच्छा. पंचांगातील शेवटच्या महिन्याविषयी जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.